राहुलजीची न्याययात्रा 12 तारखेला महाराष्ट्रात येत आहे। शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रात ही यात्रा येते आहे आणि ही न्याययात्रा शाहू महाराजांनी आरक्षणाची व्यवस्था निर्माण करून या देशामध्ये संपूर्ण व्यवस्थेमध्ये आणि संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आरक्षणाची व्यवस्था निर्माण केलेली आहे। पण केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार, या सरकारने आरक्षणाच्या व्यवस्था संपवून माणसाला माणसासारखं जगायचं नाही, किड्या माकुड्यासारखं जगायचं, ही व्यवस्था गेल्या 10 वर्षात त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे। आणि म्हणून मणिपूर ते मुंबई, जसं कन्याकुमारी ते काश्मीर राहुलजींनी भारत जोडो यात्रा केली, त्यावेळेस भारतातल्या जाती धर्माच्या लोकांना आपसात भांडवण्याचं काम सरकारने करत होते आणि लोकांमध्ये भयभीत लोक झाली होती। म्हणून राहुल गांधींनी त्या काळात डरो मतचा नारा देऊन एक भारत जोडो यात्रा सुरू केली आणि ती सक्सेस झाली। तर मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी लोकांवर, आदिवासी महिलांवर लग्न करून त्यांच्यावर अत्याचार करणं, त्यांना जाळणं हे पाप चालत असताना राहुल गांधीजी त्या ठिकाणी जाऊन आले आणि तिथल्या लोकांना धीर देण्याचं काम केलं, पण सरकार त्या ठिकाणी पोहोचली नाही। अजूनही मणिपूर पेटत आहे आणि म्हणून न्याय यात्रेच्या रूपाने मणिपूर ते मुंबई अशी यात्राचा समारोप महाराष्ट्रामध्ये होणार आहे। त्या 17 तारखेला मुंबईमध्ये होते आहे, पण 12 तारखेला ती आमच्या नंदुरबारमध्ये होते आहे आणि म्हणून त्या यात्रेचं जोरात जय्यत तयारी राहुल गांधींच्या स्वागताची व्हावी, त्यासाठी मी आज नवापूर आणि नंदुरबार जिल्ह्यात आलेलो आहोत। नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा आहे। मागच्या 2 इलेक्शन पासून भाजपचे कॅन्डिडेट निवडून येते। यावेळेस आपण लोकसभेकरता काय व्यूहरचना करणार आहात? यावेळेस नंदुरबारची जागा ही काँग्रेस पक्ष जिंकेल, त्याची पूर्ण रणनीती आमची तयार आहे आणि ही सीट बिलकुल एक मोठा संदेश, कारण की ज्या वेळेस देशावर संकट आलं त्यावेळेस नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेने, लोकसभेने या संकटाला मात करण्यासाठी काँग्रेसला निवडून पाठवलं। हा इतिहास या देशामध्ये अनेकदा आपण पाहिलेला आहे आणि तो इतिहास आता सुद्धा नंदुरबार जिल्हा घडवेल आणि या ठिकाणातून काँग्रेसचा खासदार निवडून पाठवून देशातल्या सत्तेमध्ये परिवर्तन घडवेल, अशा पद्धतीचं वातावरण नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे, धुळे जिल्ह्यात पाहायला मिळतात आणि निश्चितपणे नंदुरबार जिल्ह्यातून काँग्रेसचा उमेदवार निवडून जाईल।